लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लोकनेते बाबूराव रिपोर्टे यांचा स्मृतिदिन श्रद्धाभावाने साजरा। अभिवादन सभेला मोठी उपस्थिती। आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाजाला अभिवादन। बाबूराव रिपोर्टे यांच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव। आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज, थोर समाजसेवक आणि लोकनेते स्वर्गीय बाबूराव भागाजी रिपोर्टे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक 25 मे रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मालधक्का रोड, गुलाबवाडी, देवळाली गाव येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधव, महिला, पुरुष तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकनेते बाबूराव रिपोर्टे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले। यावेळी उपस्थितांनी बाबूराव रिपोर्टे यांच्या समाजकार्याला विनम्र अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला। स्वर्गीय बाबूराव भागाजी रिपोर्टे यांचा जन्म 17 जुलै 1931 रोजी झाला होता। त्यांनी आंबेडकरी चळवळ, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला। 25 मे 2003 रोजी त्यांचे निधन झाले। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। रिपोर्टे दादांनी काळाराम मंदिर सत्याग्रह, 1956 मधील इंडियन सिक्युरिटी प्रेस संप, भूमिहीनांचा सत्याग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमज्योत अशा अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता। सलग 15 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली। रस्ते, पाणी, स्वच्छता यासारख्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी अनेक मोर्चे व आंदोलने केली होती। तसेच शांतता समिती सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली। नाशिक रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सुरू करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता। नामांतर लढ्यातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते व माजी राज्यपाल स्वर्गीय रासू गवई यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले। गवई यांचे विश्वासू सहकारी म्हणून बाबूराव रिपोर्टे यांची आंबेडकरी चळवळीत विशेष ओळख होती। दादांच्या स्मृतिदिनी अन्नदान कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन बाबूराव भागाजी रिपोर्टे फाउंडेशनचे संस्थापक राजू रिपोर्टे आणि अध्यक्ष विजय रिपोर्टे यांनी केले होते। यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप आहिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम, शहराध्यक्ष समीर शेख, उद्योजक शिवनारायण सोमानी, गुल्लू शेठ, आनंद, पत्रकार रवींद्र जाधव, नगरसेवक निर्मल भंडारी, जयंत जाचक, बौद्धाचार्य चावदास भालेराव, कुणाल कांबळे, भाईजान बाटलीवाला, दिनेश निकाळे, कामिल इनामदार, चंद्रकांत भालेराव, रतन खडताळे, प्रवीण पगारे, सुधाकर चंद्रमोरे, विश्वनाथ भालेराव, प्रमोद सोनकांबळे, आकाश भालेराव, शशिकांत वागचौरे, किशोर खडताळे, पेत्रस बत्तिशे, विनोद सोनकांबळे, रवी मोकळ, राजू मोकळ, कैलास वानखेडे, जयपाल धिवरे, भास्कर साळवे, दीपक वाघ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी वक्त्यांनी बाबूराव रिपोर्टे यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत कार्याने महान माणसे काळाच्या पडद्याआड जात नाहीत, ती सदैव जनमानसात जिवंत राहतात अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। तर त्यातलं दादांचं कार्य किती मोठं होतं हे थोडक्यात 4 शब्दात आता सांगणं सोपं नाहीये, कारण त्यांच्यावर माझ्या मते एक सभा ठेवली तरी ती कमीच पडेल। दादांचं कार्य हे फार मोठं होतं। अग्रगण्य असं कार्य दादांचं असताना आज हा रिपोर्टे परिवार, लोखंडे आणि जे काही 2-3 परिवारांनी हा कार्यक्रम ठेवला आहे। खरं तर दादांच्या कार्यातून जी युवा पिढी आहे त्यांनी काही 4 गोष्टी जर घेतल्या तर त्याचं समाजासाठी चांगलं योगदान लाभेल असं मला वाटतं। आणि जी चळवळ दादांनी त्यांच्या काळात चालू केली होती तेव्हा ती त्या परिस्थितीनुसार होती आणि आज जी परिस्थिती आहे ती अतिशय वेगळी असून युवकांना खरी शिक्षणाची गरज आहे। तर आजचे जे युवक आहेत त्यांनी या दादांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आमचे ज्येष्ठ जे काही असतील त्यांनी मुलांना नक्कीच शिक्षणाचा संदेश द्यावा असं मला वाटतं आणि दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। दादांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। आज बाबूराव भागाजी रिपोर्टे यांच्या 24व्या स्मरणनिमित्त आपल्या फाउंडेशनच्या वतीनं हा जो कार्यक्रम केलेला आहे, आपल्या बाबांना अभिवादनांचा आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासारखा आहे। बाबांचं खूप कार्य आहे।
बाबांच्या कार्याला सांगायला खूप म्हणजे दिवस उजळेल तरी काम संपणार नाही. कारण बाबांनी जे नाशिक जिल्ह्यामध्ये जे काम केलं आहे, उभं केलं, कार्यकर्ते उभे केले. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकच नेता होता म्हणजे बाबुराव रिपोटे, बाकी नेते कोणीच नव्हते त्यावेळेस. असे काम बाबांचे होते. कलेक्टर, IG, DIG सगळे येऊन बाबांच्याच जवळ बसायचे. असं काम बाबांचं होतं. आणि बाबुराव रिपोटे हे आम्हाला तयार करून गेले. कारण त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हा आजचा जो कार्यक्रम आमच्या विजूने आणि राजू रिपोटेने ठेवला, त्यांचे मी आभार मानतो. आणि या सर्वांनी दरवर्षी कार्यक्रम ठेवा असे मी त्यांना विनंती करतो. आणि बाबुराव रिपोटे यांना शेवटची श्रद्धांजली वाहतो. संपतो. जगद्गुरु जगतवंदनीय विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पंचांग प्रणाम करून आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते, नाशिक देवळाली नगरपालिकेचे नगरसेवक, माजी नगरसेवक, नाशिक जिल्ह्यातील आन बान शान व महाराष्ट्रातील जुने जाणते नेते, कालकती बाबुराव भागाजी रिपोटे दादा ही पदवी त्यांना समाजाने दिलेली आहे. मुलं आता बाबा म्हणतात, परंतु खऱ्या अर्थाने त्यांना समाजाने दादा या पदवीने सन्मानित केलेलं आहे. त्यांचा आज 24वा स्मृतिदिन. कालकती बाबुराव भागाजी रिपोटे दादांच्या या स्मृती दिनानिमित्त आज हा कार्यक्रम कालकती बाबुराव भागाजी रिपोटे फाउंडेशनच्या वतीने राजूभाऊ शंकर रिपोटे, विजय राजूभाऊ शंकर रिपोटे हे प्रमुख आयोजकांच्या वतीने आज स्मृती दिनाचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. ज्यांना चळवळीमध्ये ज्यांनी महत्वाची अशी साथ दिली असे त्यांचे मोठे बंधू शंकरराव भागाजी रिपोटे, त्याचप्रमाणे त्यांचे लहान बंधू, अतिशय त्यांची जी काळजी घेतली गेली असे कालकती वसंतदादा भागाजी रिपोटे आणि त्यांच्या भगिनी ज्यांनी मायेचं छत्र या तिन्ही भावांवरती धरलं अशा त्या कालकती सुंदराई दशरथ सोनकांबळे आज ऐतिहासिक चळवळीमध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे त्या रिपोटे दादांच्या पश्चात आज त्यांची मुलं जी आहेत, नातवंड जी आहेत, मीराबाई दत्तूजी लोखंडे मोठी मुलगी, जिने खरोखर दादांना खूप मोठी सेवा दिलेली आहे. त्याचप्रमाणे हिराबाई चंद्रकांत लोखंडे मुलगी, कलावती भिवा पराडे मुलगी, देवीबाई अरुण जाधव मुलगी, मंदाबाई बाळू आढाव मुलगी, रेखाताई अनिल कांबळे मुलगी, सुरेखा संजय मनोहर मुलगी, करुणा नारायण तालखे मुलगी, अशोक शंकर रिपोटे मुलगा, राजूभाऊ शंकर रिपोटे मुलगा आणि त्याचप्रमाणे मायाबाई मायाबाई चंद्रमोळे मुलगी, जयाबाई जाधव मुलगी, उषाताई शेजवळ मुलगी, छायाताई वाघ मुलगी, अनिल वसंतराव रिपोटे मुलगा, सुनील वसंतराव रिपोटे मुलगा आणि चंद्रकांत दशरथ सोनकांबळे त्यांचा भाचा. रिपोटे, लोखंडे, पराडे, जाधव, आढाव, कांबळे, मनोहर तालखे, शेजवळ, जाधव, चंद्रमोळे
परिवारातील कालकथित बाबुराव भागाजी रिपोर्टे या लढव्या अशा समाजसेवकाचा आज स्मृती दिनाचा विधी जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय संरक्षक सिंधुताई अशोक लोखंडे यांची मुलगी आहे. त्याचप्रमाणे रामा रावजी रिपोर्टे, बाळू रामा रिपोर्टे, राहुल बाळू रिपोर्टे, भास्कर रामा रिपोर्टे हा संपूर्ण रिपोर्टे परिवार कालकथित बाबुराव भागाजी रिपोर्टे यांचा स्मृती दिनाचा विधी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासक मीराताईजी आंबेडकर ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर परिवाराच्या धम्म कार्याला पंचांग प्रणाम करून हा स्मृती दिनाचा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.